नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क ह्यांच्यामधलं एकमेकांमध्ये काय रिलेशन आहेत हे दीज ऑल टर्म्स आर इंडिपेंडंट ऑन इच अदर. तर ते आपण आज बघणार आहे. ह्यांच्यामधलं इंटर रिलेशन्स आपण बघणार आहे. कशामधलं? हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये थर्मल इक्विलिब्रियम अँड झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक असे आपण 2 पॉईंट बघितले आणि ते पॉईंट बघत असतानाच आपण हीट बद्दल डिस्कशन केलेलं होतं. काय आपण डिस्कशन केलं होतं? तर हीट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी अँड इट कॅन बी फ्लो फ्रॉम ए बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. ओके, म्हणजे हीट फ्लो होते कुठून? हॉट बॉडीकडून कोल्ड बॉडीकडे. तर हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. तर आज आपण फर्स्ट बघूया ते म्हणजे व्हॉट इज इंटरनल एनर्जी. काय बघूया आपण? व्हॉट इज इंटरनल एनर्जी. मग आता सपोज आपण इथे एखादी सिस्टीम घेतलेली आहे. ओके, आता हे सिस्टीम काय असतं ते आपण बघूया नंतर. तर एक सिस्टीम घेतलेली आहे अँड इट सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ मोलिक्युल्स और ॲटम्स. दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ ॲटम्स और मोलिक्युल्स. मग काय काय असू शकतं? सॉलिड, लिक्विड, गॅसेस, असा कुठलाही सबस्टन्स घेतला तर त्याच्यामध्ये काय असतं? आपण काय म्हणतो? इट मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स और मोलिक्युल्स. मग आता इथे सुरुवातीला एखाद्या काहीतरी कंटेनर मध्ये आपण गॅस घेतला असं कन्सिडर करूया. म्हणजे ए गॅस फिल इन ए कंटेनर अँड इट कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मोलिक्युल्स. तर इथे लार्ज नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत. तर आता होतं काय? आपल्याला डिस्कस करायचंय इंटरनल एनर्जी. तर बघा, जर गॅस मोलिक्युल्स असतील तर आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये बघितलेलं आहे. जर सपोज मोनोॲटॉमिक गॅस असेल तर मोनोॲटॉमिक गॅसला कुठली एनर्जी असते? तर इट हॅज ओनली द ट्रान्सलेशनल एनर्जी. ओके, जर तुम्ही डायटॉमिक गॅस मोलिक्युल घेतला देन इट हॅज द ट्रान्सलेशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तर ह्या प्रत्येक मोलिक्युलला स्वतःची काही ना काहीतरी एनर्जी असते. मग ती कायनेटिक एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी विच इंडिकेट दॅट द टेम्परेचर ऑफ द बॉडी. मग ते कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय? तर हा जो पार्टिकल आहे तो काय होणार आहे? इट व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन. मग तो व्हायब्रेट होत असताना होणार काय? तर व्हायब्रेट होतोय म्हणजे इट व्हायब्रेट विथ सम वेलॉसिटी. म्हणजेच त्याला कुठली एनर्जी? कायनेटिक एनर्जी. मग व्हायब्रेट होत असताना काय होणार आहे? इट कोलाइड्स विथ द अनदर मोलिक्युल्स. ऑल्सो इट कोलाइड्स विथ द वॉल ऑफ कंटेनर सो दॅट द टेम्परेचर ऑफ द बॉडी इज इन्क्रीज. त्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? दिस मॉलिक्यूल इज असोसिएटेड विथ सम एनर्जी. इट पजेसेस सम एनर्जी. मग इथे जी कायनेटिक एनर्जी, ती कायनेटिक एनर्जी डिफरंट फॉर्मची असू शकते. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असेल, रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल किंवा व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजेच ह्याला एनर्जी आहे. फक्त तेवढंच आहे का? नाही. तर ह्याला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असू शकते. कुठली एनर्जी असू शकते? पोटेन्शियल एनर्जी. मग आता मी जर सपोज मला जर असा प्रश्न विचारला की ह्या गॅस मोलिक्युलची टोटल एनर्जी किती, तर हे मला सांगणं शक्य नाहीये. पण मी काय म्हणू शकतो? द एनर्जी ऑफ दीज ऑल मोलिक्युल्स इन ए रॅन्डम स्टेट ऑफ मोशन. मग हे रॅन्डमली मूव्ह होत आहेत. अशा रॅन्डमली मूव्ह होणाऱ्या मोलिक्युलची जी टोटल एनर्जी असेल ती टोटल एनर्जी म्हणजेच काय? इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम. त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम. येते लक्षात? मग आपण एक्झाम्पल बघूया एक. सपोज आपण ग्लास घेतलाय अँड दिस ग्लास कंटेन इट फिल विथ वॉटर. ह्याच्यामध्ये वॉटर आहे आणि हा ग्लास आपण टेबलवर ठेवला असं आपण कन्सिडर करूया. नाव इफ यू ऑब्झर्व ऑब्झर्व द ग्लास. इफ यू ऑब्झर्व द ग्लास, आपण जर ग्लासला ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय वाटेल? द ग्लास इज ॲट रेस्ट. तो ग्लास कसा आहे? रेस्ट पोझिशनला आहे. इट मीन्स दॅट वॉटर इज ॲट रेस्ट. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? वॉटर हा कसा आहे? रेस्टला आहे. मग हा जर रेस्टला असेल तर ह्याची कायनेटिक एनर्जी काय झाली? झिरो. आपण त्याची पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय म्हणू शकतो? झिरो. मग कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी झिरो. ह्याचा अर्थ काय झाला? तर टोटल एनर्जी झिरो झाली. कुठली एनर्जी झिरो झाली? टोटल एनर्जी झिरो झाली. पण बघा, जर आपण मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं, आता मी ग्लास रेस्ट पोझिशनला सांगितलं, ह्याचा अर्थ ही कुठलं आहे? तर हे मॅक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन आहे. पण मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं तर मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं आपण ह्या वॉटरचं, तर आपल्या लक्षात येईल इट वॉटर कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ मोलिक्युल्स अँड दे आर मुव्हिंग इन ए दे पजेसेस द रॅन्डम मोशन. त्याला कुठली मोशन आहे? त्या प्रत्येक मोलिक्युलला कुठली मोशन आहे? रॅन्डम मोशन. अँड
every molecule is associated with some energy, then the total energy of these all molecules of water is nothing but the internal energy of water. ह्या सगळ्या मोलिक्यूलची एनर्जी मिळून जी एनर्जी तयार होईल, टोटल एनर्जी ह्या वॉटरची, ह्याचाच अर्थ काय झाला की इंटरनल एनर्जी ऑफ ए वॉटर. तर हे तुम्हाला समजलं असेल इंटरनल एनर्जी. मग आता बघा, ज्यावेळी थर्मोडायनॅमिकचा स्टडी करतो त्यावेळी आपल्याला फर्स्ट टर्म लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे कुठली, तर ती म्हणजे सिस्टीम. काय लक्षात आलं पाहिजे आपलं, सिस्टीम. मग आता सपोज मी इथे काहीतरी सिस्टीम घेतलेली आहे, इट इज अ सिस्टीम. मग सिस्टीमची डेफिनेशन काय आहे ती नीट समजून घ्या. सिस्टीम इज ए कलेक्शन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ atoms or molecules or group of object which form a unit and which have to able to exchange the energy between system and environment. आता सिस्टीमची डेफिनेशन सांगतोय मी तुम्हाला. बघा, आपण इथे ग्लास घेतलेला आणि त्याच्यामध्ये वॉटर घेतलेलं. तर इथे आपण कुणाचं ऑब्झर्वेशन करणार आहे, ऍक्च्युअल कुणाला बघतोय, तर आपण वॉटरला बघतोय. म्हणजे हा वॉटर हा कुणाचा कलेक्शन आहे, लार्ज नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स, बरोबर. मग हे जे वॉटर आहे ते आपल्यासाठी काय झालं, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. कोण झाला हा, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. मग हे कुणाचं कलेक्शन आहे, इट कलेक्शन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ वॉटर मोलिक्युल्स, आणि त्यांचं मिळून एक युनिट तयार झालंय ज्याला आपण वॉटर म्हणतोय. काय म्हणतोय आपण त्याला, वॉटर. म्हणजे हे तुमच्या लक्षात आलं असेल. सिस्टीमची डेफिनेशन काय, द सिस्टीम इज डिफाइंड ॲज ए कलेक्शन ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स, किंवा काय म्हणूया कलेक्शन्स ऑफ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स अँड विच फॉर्म द युनिट्स. एक युनिट तयार झाला, हा वॉटर एक युनिट तयार झाला. इट फॉर्म्स ए युनिट अँड इट कॅन एबल टू एक्सचेंज द एनर्जी. मग ह्याची जी एनर्जी असते, जी आता आपण बघितली इंटरनल एनर्जी, तर ती एनर्जी आपण एक्सचेंज करू शकतो दुसऱ्या बरोबर. म्हणजेच कोण, तर ह्या सिस्टीमला सोडून राहिलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण ही हीट एनर्जी ही एनर्जी काय करू शकतो, एक्सचेंज करू शकतो. अशाला तुम्ही काय म्हणणार आहे, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. लक्षात आले, ओके. आता ह्या सिस्टीमला सोडून बाकीचं जे काय आहे त्याला आपण काय म्हणतो, सराउंडिंग ऑफ सिस्टीम, किंवा त्यालाच म्हणतात एन्व्हायरमेंट ऑफ सिस्टीम. मग आता बघा, ही सिस्टीम आहे, तर सिस्टीमला सोडून हे जे बाकीचं दिसतंय तुम्हाला, हे तुमचं काय झालं, सराउंडिंग. अँड द बाउंड्री, द लाईन किंवा द सेपरेटर असं म्हणूया आपण त्याला, द लाईन विच सेपरेट द सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट किंवा सिस्टीम अँड सराउंडिंग. ह्या सराउंडिंगला आणि सिस्टीमला जी लाईन सेपरेट करते त्या लाईनला काय म्हणायचं, बाउंड्री ऑफ द सिस्टीम. काय म्हणायचं त्याला, बाउंड्री ऑफ द सिस्टीम. लक्षात आलं, ह्या सिस्टीमला आणि सराउंडिंगला सेपरेट करणारी जी वॉल आहे त्यालाच तुम्ही काय म्हटलंय, बाउंड्री. मग आता इथे ग्लास आहे, ग्लास फिल विथ द वॉटर, म्हणजे वॉटर हा तुमच्यासाठी काय झाला, सिस्टीम. ओके. आणि त्याला सोडून म्हणजे हा ऍटमॉस्फेरिक एअर जो बाजूला आहे तो म्हणजे काय झाला तुमच्यासाठी, तर सराउंडिंग झाला. आता हा सराउंडिंग आहे, तर ह्या वॉटरला आणि सराउंडिंगला कुणी सेपरेट केलंय, तर बघा इथून खालचा जो वॉल आहे, वॉल ऑफ द ग्लास तो, आणि हा वॉटरचा फ्री सरफेस. म्हणजे ही जी लाईन आहे, आता हा वरच्या ग्लासचा हा वरचा जो लाईन आहे ह्याला तुम्ही बाउंड्री म्हणणार नाही. ते बाउंड्री फक्त कुठपर्यंत, जिथपर्यंत वॉटर भरलाय तिथपर्यंत. तर ही काय झाली, बाउंड्री. ही कोण झाली, बाउंड्री. आणि हे काय झालं, सिस्टीम. हे झालं बाउंड्री. आणि बाकीचा राहिलेला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, सराउंडिंग. काय म्हणणार आहे त्याला आपण, सराउंडिंग. लक्षात आलंय तुमच्या, ओके. तर दिस इज अबाउट द थर्मोडायनॅमिक सिस्टीम, इट्स एन्व्हायरमेंट और इट्स सराउंडिंग अँड बाउंड्री ऑफ द सिस्टीम. मग आता ह्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे 3 टाईप पडतात. थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे किती टाईप पडतात, 3 टाईप पडतात. तर फर्स्ट वन इज ओपन सिस्टीम. कुठली सिस्टीम, ओपन सिस्टीम. फर्स्ट ओपन सिस्टीम. आता थर्मोडायनॅमिक सिस्टीमचा हा पहिला टाइप बघतोय. थर्मोडायनॅमिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. त्यातला पहिला टाइप आपण बघतोय ओपन सिस्टीम. मग कुणाला म्हणणार तुम्ही ओपन सिस्टीम, ए सिस्टीम
which can allow the energy and matter exchange to its environment or exchange to its surrounding. म्हणजे ही सिस्टीम आहे, ह्या सिस्टीम मधला मॅटर काय म्हणतो मी, सिस्टीम मधला मॅटर आणि सिस्टीम मधली एनर्जी मी ई ने डिनोट करतो, एनर्जी, हे दोन्ही सुद्धा ह्या सिस्टीमच्या सराउंडिंग मध्ये जर जात असेल किंवा सराउंडिंग मधली एनर्जी सिस्टीम मध्ये येत असेल तर ह्याचा अर्थ ही कुठली सिस्टीम आहे, दिस सिस्टीम इज नोन ॲज अ ओपन सिस्टीम. लक्षात आलंय? ओपन सिस्टीम इज डिफाइंड ॲज अ सिस्टीम विच अलाउज द एनर्जी म्हणजेच काय, तर हीट एनर्जी, द एनर्जी अँड मॅटर बोथ कॅन एक्सचेंज टू इट्स एन्व्हायरमेंट. दोन्ही सुद्धा काय एक्सचेंज होऊ शकतात, तर एन्व्हायरमेंटला आपण एक्सचेंज करू शकतो, म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये जाऊ शकतं किंवा एन्व्हायरमेंट मधून सिस्टीम मध्ये येऊ शकतं. असं जर असेल देन दिस सिस्टीम इज नोन ॲज अ ओपन सिस्टीम. आता सेकंड टाइप येतो म्हणजे क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम. आता तुम्ही कशाला क्लोज सिस्टीम म्हणणार आहे, तर आता ही सपोज एक सिस्टीम आहे, तर ह्या सिस्टीम मधून फक्त एनर्जी बाहेर पडत असेल, द एनर्जी कॅन बी एक्सचेंज, ओनली एनर्जी कॅन बी एक्सचेंज टू इट्स एन्व्हायरमेंट. फक्त एनर्जी एन्व्हायरमेंट मध्ये बाहेर पडत असेल, सराउंडिंग मध्ये बाहेर पडत असेल किंवा बाहेरची एनर्जी ह्या सिस्टीम मध्ये येत असेल, ओनली एनर्जी नॉट मॅटर, देन दिस सिस्टीम इज नोन ॲज अ क्लोज सिस्टीम. त्याला काय म्हणणार आहे, क्लोज सिस्टीम. मग ह्या दोघांचं एक्झाम्पल एकाच ह्याच्यावरून सांगतो. सपोज आपण एक पॉट घेतलाय आणि त्या पॉट मध्ये वॉटर घेतलाय, एक काहीतरी भांड घेतलंय त्याच्यामध्ये वॉटर आहे आणि त्या वॉटरला आपण काय करतोय, बर्नरच्या साह्याने हीट देतोय, बर्नरच्या साह्याने काय घेतोय, हीट देतोय. मग काय होईल, आफ्टर सम टाइम दिस वॉटर गेट स्टार्ट टू बॉइलिंग. हा वॉटर काय होईल, बॉईल व्हायला स्टार्ट होईल. बॉईल व्हायला स्टार्ट होईल म्हणजेच काय, तर काहीतरी हीट एनर्जी बाहेर पडेल. ओके, आणि त्याचबरोबर कोण बाहेर पडेल, तर ह्या वॉटरची स्टीम बाहेर पडेल. म्हणजेच इथे कोण कोण बाहेर पडलंय, तर एनर्जी आणि मॅटर दोघं सुद्धा काय झालेत, बाहेर पडलेत. म्हणजे ही कुठली सिस्टीम झाली, ओपन सिस्टीम. पण जर समजा मी इथे हा क्लोज कंटेनर घेतला असता, क्लोज कंटेनर ज्याच्यामध्ये कोण आहे, लिक्विड आहे, वॉटर आहे असं समजा, तर काय झालं असतं, आपण जर हीट वाढवत गेलो तर हे वॉटर बॉईल झालं असतं आणि त्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये झालं असतं. ओके, पण ती स्टीम मात्र ह्या कंटेनरच्या बाहेर गेलं नसतं. फक्त कोण बाहेर पडलं असतं, ओनली द एनर्जी कॅन बी एस्केप थ्रू द सिस्टीम. ह्या सिस्टीम मधून कोण एस्केप झालं असतं, फक्त आणि फक्त एनर्जी. मॅटर बाहेर गेलं असतं का, नाही. तर ह्या सिस्टीमला तुम्ही काय म्हणणार आहे, क्लोज सिस्टीम. काय म्हणणार आहे, क्लोज सिस्टीम. आता थर्ड सिस्टीम कुठली, तर थर्ड सिस्टीम अन आयसोलेटेड सिस्टीम. कुठली सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. आता कुणाला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम, द सिस्टीम विच इज कम्प्लिटली सील विथ द एन्व्हायरमेंट, विथ द सराउंडिंग. एखादी सिस्टीम सील केली असेल विथ एन्व्हायरमेंट. बघा इथे सिस्टीम आहे आणि हे त्याचं सराउंडिंग आहे. सिस्टीम आणि सराउंडिंग मधली ही जी बाउंड्री आहे, ही बाउंड्री कशी आहे, आयसोलेटेड आहे. आयसोलेटेडचा अर्थ काय, तर बाहेरची गोष्ट आतमध्ये येऊन देत नाही आणि आतली गोष्ट बाहेर जाऊन देत नाही. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, आयसोलेटेड. ओके, तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल, आयसोलेटेड सिस्टीम मध्ये हीट एनर्जी म्हणजे एनर्जी आणि मॅटर दोन्ही सुद्धा काय होऊ शकत नाही, तर सराउंडिंग मध्ये बाहेर पडू शकत नाही किंवा सराउंडिंग मधली एनर्जी सिस्टीम मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे द सिस्टीम विच डज नॉट अलाव द मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी टू इट्स सराउंडिंग और टू इट्स एन्व्हायरमेंट इज कॉल्ड ॲज अ आयसोलेटेड सिस्टीम. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल, थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय. म्हणजे फर्स्ट आपण बघितलं इंटरनल एनर्जी म्हणजेच काय, तर इंटरनल एनर्जी कशाला म्हणणार, तर सिस्टीम मध्ये जे मोलिक्युल्स आहेत, जे रॅन्डम मोशन मध्ये आहेत, त्या रॅन्डम मोशन मधल्या मोलिक्युलची प्रत्येकाची एनर्जी जर आपण ऍड केली आणि त्या सगळ्यांची टोटल एनर्जी जर कॅल्क्युलेट केली तर त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम. मग ती सिस्टीम म्हणजेच काय असतं, तर सिस्टीम मीन्स कलेक्शन्स ऑफ large number of object or large number of molecules which forms a unit and which can able
टू एक्सचेंज द एनर्जी टू इट्स सराउंडिंग, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? सिस्टीम. मग सिस्टीम आणि सराउंडिंगला सेपरेट करणारे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? बाउंड्री. काय म्हणणार त्याला? बाउंड्री. ओके. आणि सिस्टीमला सोडून जो बाकीचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? सराउंडिंग. मग त्या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे 3 टाईप. ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये मॅटर आणि एनर्जी दोन्ही सुद्धा काय होऊ शकतात? तर सिस्टीम मधून बाहेर जाऊ शकतात किंवा सिस्टीम मध्ये येऊ शकतात. क्लोज सिस्टीम म्हणजेच काय? तर इट अलाउज ओनली द एनर्जी टू एक्सचेंज इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे सिस्टीम मधून फक्त एनर्जी काय होऊ शकते? एस्केप होऊ शकते सराउंडिंग मध्ये, पण मॅटर होऊ शकत नाही. अशा सिस्टीमला काय म्हणणार आहे तुम्ही? क्लोज सिस्टीम. आणि आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय? तर मॅटर आणि एनर्जी दोघं सुद्धा सराउंडिंग मध्ये जाऊ शकत नाही किंवा सराउंडिंग मधून एनर्जी सिस्टीम मध्ये येऊ शकत नाही, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? अन आयसोलेटेड सिस्टीम. ओके. आता आपण रिलेशन बघतो हीट इंटरनल एनर्जी. तर हीट आणि इंटरनल एनर्जी बद्दल आपलं डिस्कशन झालेलं आहे. ओके. तर आता बघा, ही जी इंटरनल एनर्जी आहे, त्या इंटरनल एनर्जीमुळे आणि काही पॅरामीटर्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत. तर कुठले कुठले व्हेरिएबल्स आहेत? तर प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम. कारण की बघा, एखादी सिस्टीम जर घेतली तर तिला पर्टिक्युलर तिचा व्हॉल्यूम असतो, टेम्परेचर असतो आणि त्याला त्याचे काय असतं? प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर हे पॅरामीटर्स असतात. त्याला आपण काय म्हणतो? तर थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. कुणाला थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स म्हणायचं? प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इज नोन ॲज ए थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. आणि ह्या थर्मोडायनॅमिक व्हेरिएबलची व्हॅल्यू ही काय होते? चेंज होते. आणि ती व्हॅल्यू चेंज झाली की काय होऊ शकतं? तर तुमची जी थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे त्याचा जो स्टेट आहे तो चेंज होऊ शकतो. म्हणजेच काय? बघा आता फॉर एक्झाम्पल मी हा सॉलिड घेतलाय, एक्झाम्पल चालले, सॉलिड आहे. तर सॉलिड मध्ये सॉलिडचे हे ॲटम्स आहेत, अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, अँड at room temperature they are vibrating about every molecules, they are vibrating about their mean positions, and every atoms are attracted with each other strongly. ह्या प्रत्येक ॲटम मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला आपण इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणतो. तर ह्यांच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स आहे, इंटर ॲटॉमिक फोर्स आहे, त्याच्यामुळे ते एकमेकांशी बाउंडेड आहे. कारण की हा सॉलिड आहे, बरोबर. सॉलिड मध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स कसा असतो? स्ट्रॉंग असतो. ओके. नाव वी अप्लाय द एक्सटर्नल हीट. आता आपण काय म्हणतो? एक्सटर्नल हीट द्यायला स्टार्ट केलं आपण. तर एक्सटर्नल हीट दिल्यामुळे काय होईल? तर इथे जे ॲटम्स आहेत जे व्हायब्रेट होत आहेत ते कसे होतील? जास्त जोरात व्हायब्रेट होतील. दे व्हायब्रेट विथ द मॅक्झिमम वेलॉसिटी. म्हणजे त्यांची वेलॉसिटी काय होत जाईल? वाढत जाईल. त्यांची वेलॉसिटी वाढते ह्याचा अर्थ कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढते ह्याचाच अर्थ त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होत चालली? वाढत चालली. लक्षात येते? एक्सटर्नल हीट दिल्यामुळे सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होत गेली? वाढत गेली. आणि एक ठराविक हीट अशी की ज्यावेळी ह्या दोन ॲटम मधला जो इंटर ॲटॉमिक फोर्स आहे किंवा इंटरमोलिक्युलर फोर्स आहे त्याची व्हॅल्यू काही वीक होईल. अँड दे आर नॉट दे डज नॉट अट्रॅक्ट टू इच अदर. ते एकमेकांना अट्रॅक्ट करणार नाही. म्हणजे सुरुवातीला हे दोघांमधला जो इंटर ॲटॉमिक फोर्स होता, इंटरमोलिक्युलर फोर्स, तो स्ट्रॉंग होता, तो आता काय झाला? वीक झाला. तो वीक झाला ह्याचाच अर्थ काय झाला? तर ह्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज झाली. पण वीक झाल्यामुळे झालं काय? तर ह्या सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? लिक्विड मध्ये झालं. कशामध्ये झालं? लिक्विड. म्हणजे हा जो सॉलिड होता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? लिक्विड. म्हणजे थर्मोडायनॅमिक स्टेटच चेंज झाली ना, बरोबर आहे ना. म्हणजेच कुणामुळे? तर टेम्परेचर वाढला ना, सिस्टीमचा आतला टेम्परेचर वाढला. मग आपल्याला माहिती आहे सॉलिडचं टेम्परेचर वाढलं की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? लिक्विड मध्ये. तर हे जे चेंज इन स्टेट होतं ह्या व्हेरिएबल्समुळे आणि एक्सटर्नल हीट दिल्यामुळे, तर त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे? दिस प्रोसेस इज नोन ॲज ए थर्मोडायनॅमिक प्रोसेस. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? थर्मोडायनॅमिक प्रोसेस. म्हणजे द प्रोसेस इन विच द सिस्टीम, द स्टेट ऑफ सिस्टीम विल बी चेंज. जर सिस्टीमचा स्टेटच चेंज होत असेल देन दिस प्रोसेस इज नोन ॲज ए थर्मोडायनॅमिक प्रोसेस. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? थर्मोडायनॅमिक प्रोसेस. लक्षात आले तुमच्या? तर इथे आपण आपलं एक्झाम्पल आपण सांगू शकतो की आईस असेल तर आईस मेल्ट होतो. म्हणजेच काय? तर त्याचा आईसचा स्टेट चेंज होतोय. ओके. का? तर एक्सटर्नल हीटमुळे. कशामुळे होतं? एक्सटर्नल म्हणजे त्याच्या सराउंडिंगला जी हीट आहे, त्याच्या एन्व्हायरमेंटची जी हीट आहे, त्या हीटमुळे काय होतं? आईस मेल्ट होतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? वॉटरमध्ये, म्हणजेच लिक्विडमध्ये. तर त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे? थर्मोडायनॅमिक प्रोसेस. काय म्हणणार आहे त्याला तुम्ही?
थर्मोडायनामिक प्रोसेस. तर लक्षात आलंय? ओके. तर ह्या चॅप्टरमध्ये ही जे थर्मोडायनामिक प्रोसेस आहेत, देर आर नंबर ऑफ थर्मोडायनामिक प्रोसेस. मग त्या ज्या थर्मोडायनामिक प्रोसेस आहेत ते आपण काय करणार आहे, पुढे जसे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहेत की थर्मोडायनामिक प्रोसेस कोणत्या कोणत्या असतात आणि ते नक्की कसे वर्क करतात ते. ओके. आता आपल्याला बघायचं आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण हीट बघितला, इंटरनल एनर्जी बघितला. आता आपल्याला बघायचं चेंज इन इंटरनल एनर्जी, कारण की त्याचं रिलेशन येतं वर्क बरोबर. कशाबरोबर येतं? वर्क बरोबर. लक्षात आलं? मग आता सिस्टीम आहे अँड दिस सिस्टीम, ही सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीमचा टेम्परेचर आहे सपोज TS. ओके. आणि हे त्याचं एन्व्हायरमेंट आहे म्हणजे सराउंडिंग आहे, त्याचं टेम्परेचर आहे TE. त्याचं टेम्परेचर काय? TE. येते लक्षात? ओके. आता जर सपोज मी असं म्हणतो की सिस्टीमचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर पेक्षा कमी आहे. द टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. मग आपल्याला माहिती आहे हीट कॅन बी फ्लो फ्रॉम हायर बॉडी टू द बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजेच एन्व्हायरमेंट मधून हीट सिस्टीम मध्ये फ्लो होईल, म्हणजे क्यू असं म्हणतो मी त्याला. काय म्हणतो त्याला? क्यू ने डिनोट करतो हीटला, क्यू. तर ह्याचा अर्थ एन्व्हायरमेंट मधून सिस्टीम मध्ये हीट एनर्जी ज्यावेळी ट्रान्सफर होते, ट्रान्सफर झाल्यामुळे सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढेल का कमी होईल? आता तुम्हाला सांगता येईल काय होणार आहे, इंटरनल एनर्जी वाढणार आहे, कारण की एनर्जी गेन करतोय ना तो, बाहेरची एनर्जी स्वतःमध्ये घेतोय, ह्याचा अर्थ तो एनर्जी गेन करतोय. म्हणून ह्या क्यूला तुम्ही काय घेणार आहे? पॉझिटिव्ह क्यू. लक्षात येतंय? की ते आपण साइन कन्व्हेन्शन काय यूज करणार आहे? प्लस. ओके. आता जर सपोज दुसऱ्या सेकंड केस मध्ये ह्या सिस्टीमचा टेम्परेचर आणि हा एन्व्हायरमेंटचा टेम्परेचर आहे आणि सिस्टीमचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंट पेक्षा जास्त आहे. इफ द टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग, तर होणार काय? आपल्याला माहिती आहे हीट कॅन बी फ्लो फ्रॉम द बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. ह्याचा अर्थ इथे हीट म्हणजे एनर्जी ही ट्रान्सफर होणार आहे. एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम सिस्टीम टू इट्स एन्व्हायरमेंट. ह्या सिस्टीम मधून त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये काय होणार आहे? एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच ह्याची इंटरनल एनर्जी काय होणार आहे? कमी होणार आहे. मग ह्याची इंटरनल एनर्जी कमी होते, ह्याचाच अर्थ इथे जो क्यू आहे, जी हीट एनर्जी, ती आपण काय घेणार आहे? निगेटिव्ह. काय घेणार आहे? निगेटिव्ह. तर हे काय इंडिकेट करतं? तर इंटरनल एनर्जी तुमची काय झाली? कमी झाली. ओके. तर हे लक्षात आलंय मी काय बोलतोय? तर ट्रान्सफर ऑफ एनर्जी ह्याच्याबद्दल डिस्कशन करतोय. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी, इथे इंटरनल एनर्जी काय झाली? इन्क्रीज झाली. इथे इंटरनल एनर्जी काय झाली? तर तुमची इंटरनल एनर्जी कमी झाली. आता जर सपोज थर्ड केस मी बघतो, जर सपोज सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट दोघांचं टेम्परेचर इक्वल असेल, दोघांचं टेम्परेचर काय असेल? इक्वल असेल. जर ह्या दोघांचं टेम्परेचर इक्वल असेल तर आपल्याला माहिती आहे, आपण थर्मल इक्विलिब्रियम बघितलाय. थर्मल इक्विलिब्रियम आपल्याला काय सांगतो? इफ टू बॉडीज आर इन कॉन्टॅक्ट अँड सपोज दिस बोथ बॉडी हॅव्हिंग द सेम टेम्परेचर, देन देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट बिटवीन दीज. म्हणजे हा सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कुठलाही हीट ट्रान्सफर होणार नाही, कुठलीही एनर्जी ट्रान्सफर होणार नाही. ह्याचाच अर्थ इथे जी क्यू ची व्हॅल्यू असेल म्हणजे एनर्जीची व्हॅल्यू, ती आपण काय घेणार आहे? झिरो. काय घेणार आहे? झिरो. तर लक्षात आलं, सराउंडिंग मधून जर हीट सिस्टीम मध्ये येत असेल तर ती प्लस क्यू. काय येते? कारण की सिस्टीमचा टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा कमी असतो. सिस्टीमचा टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जर जास्त असेल तर हीट सिस्टीम मधून एन्व्हायरमेंट मध्ये जाते, त्यावेळी तुम्ही क्यू काय घेणार आहे? निगेटिव्ह, मायनस क्यू. आणि जर सपोज सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट दोघांचा टेम्परेचर जर सेम असेल, देन देर इज अकॉर्डिंग टू थर्मल इक्विलिब्रियम देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनी एनर्जी, देअरफॉर क्यू इज इक्वल टू झिरो. तर हे तुमच्या लक्षात आलंय ट्रान्सफर ऑफ एनर्जी. आता आपण डिस्कस काय करत होतो? चेंज इन इंटरनल एनर्जी. तर चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज दोन मेथडने होते. दोन पद्धतीने आपण इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. एक म्हणजे बाय सम वर्क डन, डू सम वर्क ऑन द सिस्टीम. सिस्टीमवर जर काही वर्क केलं तर काय होऊ शकतं, किंवा सिस्टीमने एन्व्हायरमेंटवर वर्क केलं तर काय होऊ शकते? इंटरनल एनर्जी चेंज होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे जर आपण त्या सिस्टीमला जर हीट केलं तर काय होऊ शकतं?
इंटरनल एनर्जी चेंज होऊ शकते. काय होऊ शकते? इंटरनल एनर्जी चेंज. तर चेंज इन इंटरनल एनर्जी इज डिपेंडिंग ऑन द टू मेथड्स. तर फर्स्ट मेथड काय? बाय हिटिंग सिस्टीम. सिस्टीमला जर हिट केलं तर, आता मी इथे काय घेतो तर एक सिलेंडर घेतो अँड इट फिटेड विथ द पिस्टन. हा पिस्टन आहे, मासलेस फ्रिक्शनलेस असा पिस्टन आहे, तो फिट केलाय. लक्षात येते? म्हणजे एक सिलेंडर आहे, सिलेंडर मध्ये मी काय केलंय, एक पिस्टन असा प्रेस करून ठेवलाय. अँड दिस सिलेंडर इज फिल्ड विथ द गॅस मोलिक्युल्स. कुठल्या मोलिक्युलने कुठले मोलिक्युल्स फिल केलेले? म्हणजे सिलेंडर इज फिल्ड विथ द गॅस फिल केलेला आहे. लक्षात येते? आता आपण काय करतोय, इंटरनल एनर्जी चेंज करायची. म्हणजे आता इथे आपला सिस्टीम कोण आहे, तर हे जे गॅस आहे, गॅस फिल इन द सिलेंडर इज अ सिस्टीम. हा कोण आहे आपल्यासाठी? सिस्टीम आहे. मग आता ह्याची बाउंड्री कुठली आहे, तर ही सिलेंडरची इथली वॉल. लक्षात येते? हा वॉल हा आपल्यासाठी काय झालं, हे काय झालं, तर हे आपल्यासाठी झाली बाउंड्री. आणि त्याला सोडून जे सगळं आहे ते तुमच्यासाठी काय झालं, सराउंडिंग. मग आता सराउंडिंग मध्येच म्हणजे एन्व्हायरमेंट मध्येच आपण बर्नर घेतलाय आणि त्या बर्नर मधून आपण सपोज काहीतरी हीट ह्याच्यामध्ये सप्लाय करतोय. हीट काय करतोय? सप्लाय करतोय. तर क्यू अमाऊंट ऑफ हीट आपण काय करतोय? सप्लाय करतोय. लक्षात येते? म्हणजे एन्व्हायरमेंट मधून हीट तुमची कुठे फ्लो झाली? गॅसमध्ये. कारण की ह्याचं टेम्परेचर ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे हीट कॅन बी फ्लो फ्रॉम बर्नर. लक्षात येतं? बर्नर म्हणजे इथून, इथे आपण बर्नर ऑन केलं तिथून ते गॅसमध्ये काय होते, सिस्टीम मध्ये हीट फ्लो होते. मग क्यू अमाऊंट ऑफ हीट फ्लो झाल्यामुळे सुरुवातीला ह्याचं टेम्परेचर होतं T1. टेम्परेचर किती होतं? T1. लक्षात येतं? आता झालं काय, तर आपल्याला माहितीये जर आपण हा पिस्टन हा फिक्स ठेवला. कसा ठेवला? फिक्स. पिस्टन फिक्स ठेवतो ह्याचा अर्थच होतोय काय, तर हा जो व्हॉल्यूम ऑफ द गॅस आहे, ह्या सिलेंडरचा आतला जो व्हॉल्यूम आहे, जो ऑक्युपाय केला ह्या गॅसने, तो व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय. लक्षात येते? आणि आपण बाहेरून व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय, पण बाहेरून आपण काय करतोय? हीट देतोय. बाहेरून आपण काय देतोय? हीट देतोय. मग जशी हीट वाढत जाईल तसं होणार काय, तर ह्या गॅसचा रँडमनेस वाढेल. काय वाढेल? गॅसचा रँडमनेस. कारण की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये आपण बघितलेलं आहे की गॅस मोलिक्यूल इन अ स्टेट ऑफ रँडम मोशन, दे कंटिन्युअसली कोलाइड्स विथ इच अदर अँड ऑल्सो दे आर कोलाइड्स विथ द वॉल ऑफ द कंटेनर. म्हणजे हा कंटेनर हा सिलेंडरच्या वॉल बरोबर पण कोलाइड्स होणार आहे आणि ते एकमेकांमध्ये पण काय होणार आहे? कोलाइड्स होणार आहे. आणि ऍट एव्हरी कोलिजन्स इट एनर्जी विल बी चेंज. त्यांची एनर्जी काय होत जाते? चेंज होत जाते. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यामुळे होतंय काय, जेवढा रँडमनेस वाढेल तेवढं कोलिजन वाढेल. जेवढं कोलिजन वाढेल तेवढं त्यांचं टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजेच त्यांची इंटरनल एनर्जी काय झाली? राईज झाली, इन्क्रीज झाली. आणि ह्याची इंटरनल एनर्जी वाढली म्हणजेच काय, तर ह्या सिस्टीमचा टेम्परेचर सुद्धा काय झाला? वाढला. तो किती झाला? T2 झाला. म्हणजेच इथे काय केलं आपण? इंटरनल एनर्जी काय केली? चेंज केली बाय हिटिंग द सिस्टीम. आपण सिस्टीमला हिट केलं तर काय झालं? म्हणजे हिटिंग केलं तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झाली? वाढली. लक्षात आलं हे? ओके. आता आपण सेकंड मेथड बघूया. ती म्हणजे कुठली? सेकंड मेथड आहे ती म्हणजे बाय वर्क डन. बाय डुईंग सम वर्क. बाय डुईंग सम वर्क. मग कुणावर? तर सिस्टीमने एन्व्हायरमेंटवर वर्क करणं किंवा एन्व्हायरमेंटने सिस्टीमवर वर्क करणं. म्हणजे सराउंडिंगने जर समजा सिस्टीमवर वर्क केलं तरी सुद्धा. मग आता मी इथे डायग्राम करतो परत. हेच सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट घेतो मी. आता हा समजा सिलेंडर आहे आणि हा पिस्टन आहे. हा पिस्टन आणि इथे आपण काय केलंय, तर गॅस फिल केलाय. ह्या सिलेंडर मध्ये कोण फिल केलंय? गॅस. बघा आता गॅस फिल केलाय आणि सुरुवातीला आता बघा आपण काय करूया, ह्या पिस्टनला आतमध्ये पुश करूया. मीन्स वी कॉम्प्रेस द गॅस.
गॅसला आपण गॅस इनसाइड ऑफ द सिलेंडर त्याला आपण काय केला, कॉम्प्रेस केला. कॉम्प्रेस करण्या अगोदरचं मी टेम्परेचर मोजला, तो होता T1. समजा किती होता, T1. आता मी हा काय केला, मी इथे कुठलंही हिटिंग करत नाही, फक्त हा पिस्टन आतमध्ये पुश केला. त्याच्यामुळे झालं काय, तर हे कॉम्प्रेस झाला, गॅस काय झाला, कॉम्प्रेस झाला. म्हणजे समजा आता पिस्टनची पोझिशन ही आहे, आता सध्या पिस्टनची पोझिशन ही आहे, ही पिस्टनची पोझिशन आहे सपोज आताची. त्याच्यामुळे गॅस काय झाला, इथे कॉम्प्रेस झालाय. गॅस कॉम्प्रेस झाला ह्याचाच अर्थ तुम्ही काय घेणार आहे, गॅस कॉम्प्रेस झाला ह्याचाच अर्थ काय घेणार आहे, तर त्याची इंटरनल एनर्जी वाढली. कारण की जेवढे गॅस मोलिक्यूल एकमेकांच्या जवळ येतील तेवढं त्यांच्यामधलं कोलिजन्स वाढणार आहे. कोलिजन्स वाढलं म्हणजे त्यांचं टेम्परेचर वाढणार आहे. त्यांचं टेम्परेचर वाढलं ह्याचाच अर्थ त्यांची इंटरनल एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. लक्षात येत आहे. तर when we push the piston inside of the cylinder, then gas is compressed and because of that the temperature of the system is increased, means its internal energy is increased. म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. लक्षात आलं. ओके. आता दुसऱ्या केसमध्ये जर सपोज हा सिलेंडर आहे आणि ह्या सिलेंडर मध्ये मी पिस्टन घेतलाय आणि तो पिस्टन मी बाहेरच्या बाजूला पुश केला, म्हणजे बाहेर ओढला. तर त्याच्यामुळे काय झालं, तर गॅस एक्सपांड झाला. आपल्याला गॅसची तर प्रॉपर्टी माहिती आहे, गॅस ऑक्युपाय द होल व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. कंटेनरचा पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. म्हणजे इथे काय झालं, सुरुवातीला आपण आतमध्ये ढकलल्यामुळे व्हॉल्यूम कमी झाला, त्याच्यामुळे ते कॉम्प्रेस झाले. पण आता आपण पिस्टन बाहेर ओढल्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. ह्याचा अर्थ गॅस काय झाला, एक्सपांड. गॅस एक्सपांड झाला म्हणजेच काय झालं, तर गॅस मोलिक्युल्स मधलं डिस्टन्स वाढलं, त्याच्यामुळे त्यांच्यामधलं कोलिजन्स कमी झालं. कोलिजन्स कमी झालं ह्याचा अर्थ त्यांचा टेम्परेचर कमी झाला. टेम्परेचर कमी म्हणजे ह्याचा अर्थ त्याची इंटरनल एनर्जी काय झाली, कमी झाली. लक्षात आलं. म्हणजे इथे आपण काय घेतलंय, तर सिस्टीमने सराउंडिंगने पिस्टन आपण आतमध्ये आणि बाहेर ढकलतो, ह्याचा अर्थ काय घेणार आहे, तर सराउंडिंग डुईंग सम वर्क ऑन द सिस्टीम. ह्या सराउंडिंगने ह्या सिस्टीमवर वर्क केलं, त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी काय झाली, चेंज. आता बघा, हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क ह्याचं एकत्र रिलेशन आपण बघूया. एकत्र आपण त्याला करूया. हा सिलेंडर आहे आणि त्याला हा पिस्टन लावलाय आपण. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण काय फिल केलंय, इट फिल विथ द गॅस. कशाने फिल केलंय, गॅस. म्हणजे ही गॅस आपल्यासाठी कोण झाली, सिस्टीम. हे काय झालं, बाउंड्री बिटवीन सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. हा राहिलेला भाग कोण झाला, सराउंडिंग झाला. ओके. तर बघा, आता मी बाहेरून काय करतोय, म्हणजे बाहेरून मी आता एक्सटर्नल हीट सप्लाय करतोय. सपोज एक्सटर्नल हीट सप्लाय करतोय. Q इज द एक्सटर्नल हीट सप्लाय टू द सिस्टीम. मग सिस्टीमला सप्लाय केल्यामुळे झालं काय, तर त्याची इंटरनल एनर्जी चेंज झाली. कुठली एनर्जी चेंज, म्हणजे मी जर एक्सटर्नल हीटची व्हॅल्यू जर मी कमी जास्त करत असेल, तर ह्याचा अर्थ इंटरनल एनर्जी पण काय होईल, कमी जास्त होईल. आणि ही इंटरनल एनर्जी जर कमी जास्त झाली, तर ह्या गॅसचं काय होणार आहे, गॅस एकतर तुमचा असा आकुंचन तरी पावेल, किंवा तो काय म्हणू त्याला आपण, तो एक्सपांड तरी होईल. म्हणजे तो कॉम्प्रेस तरी होईल, नाही तर तो काय होईल, एक्सपांड होईल. ओके. मग तो कॉम्प्रेस आणि एक्सपांड झाल्यामुळे हा पिस्टन खाली तरी येईल किंवा तो वर तरी जाईल. म्हणजे ह्या पोझिशन पासून तो खाली तरी येईल किंवा वर तरी जाईल. म्हणजेच काय होईल, तो वर्क डन ची व्हॅल्यू काय होईल, कमी जास्त होईल. ओके. म्हणजे वर्क डन होईल. तर इंटरनल एनर्जी कमी जास्त करण्यासाठी आणि थोडी एनर्जी कशासाठी झाली, वर्क डन करण्यासाठी. म्हणजेच बघा, इथे एक्सपांड झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे इथली इंटरनल एनर्जी काय होते, कमी होते. मग इंटरनल एनर्जी कमी झाली, मग राहिलेली एनर्जी कशासाठी वापरली गेली, तर राहिलेली एनर्जी कशासाठी वापरली, तर वर्क डन करण्यासाठी. म्हणजे इथे सिस्टीमने सराउंडिंग वर वर्क केलंय. लक्षात येते, ह्या सिस्टीमने गॅस एक्सपांड झाला ना, त्याच्यामुळे पिस्टन वर गेला. म्हणजे सिस्टीमने सराउंडिंग वर काय केलं, वर्क केलं. त्याच्यामुळे इथे जो वर्कचा जो सिम्बॉल असणार आहे, तो आपण घेताना काय घेणार आहे, तर पॉझिटिव्ह. काय घेणार आहे, पॉझिटिव्ह. साइन कन्व्हेन्शन नीट समजून घ्या. ओके. आता जर सपोज आपण हीट कमी केली, तर हा गॅस कॉम्प्रेस होईल. म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली म्हणजेच सराउंडिंगने, थोडक्यात म्हणजे हा पिस्टन असा खाली यायला म्हणजेच काय झालं, तर सराउंडिंगने हा पिस्टन खाली ढकलला असा त्याचा अर्थ होईल.
म्हणजे सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केलं, म्हणून त्याला तुम्ही काय घेणार आहे, -W. लक्षात येतंय? म्हणजे इथे प्लस ऑर मायनस क्यू घेणार आणि इथे काय घेणार आहे तुम्ही, प्लस ऑर मायनस W. लक्षात येतंय? मग हे तुमच्या लक्षात आलं. क्यूचं साइन नोटेशन प्लस ऑर मायनस कधी घ्यायचं आणि वर्क डन प्लस ऑर मायनस कधी घ्यायचं. तर आपल्याला थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ बद्दल डिस्कशन करता येईल. तर हे झालं रिलेशन बिटवीन हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. अजून एक सोप्या भाषेत सांगतो मी, बघा. जर सपोज आपण रिलेशन बघतोय हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क मधलं. तर मी इथे सिस्टीम घेतली, ही सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीम मधून हीट बाहेर जात असेल, सिस्टीम मधून हीट काय होत असेल, बाहेर जात असेल. ओके, तर बाहेर हीट जाते म्हणजे ह्याची इंटरनल एनर्जी कमी होते ना. ओके, एनर्जी कमी होते. मग हीट बाहेर जाते ह्याचा अर्थ काय झाला, तर इथे तुम्ही काय घेणार आहे, -Q. जर सपोज बाहेरून हीट, सराउंडिंग मधून हीट सिस्टीम मध्ये जात असेल तर तुम्ही काय घेणार आहे, +Q. कारण की गेन करतोय, इथे काय करतोय, ह्या केसमध्ये रिड्यूस होतंय, इथे काय होतंय, एनर्जी गेन होते. सिमिलरली जर सपोज सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केलं किंवा सिस्टीमने सराउंडिंगवर वर्क केलं, तर बघा, सराउंडिंगने सिस्टीमवर जर वर्क केलं तर वर्क डन काय येणार आहे, -W. आणि जर समजा सिस्टीमने सराउंडिंगवर वर्क केलं तर त्यावेळी तुमचं वर्क डन काही पॉझिटिव्ह. तर हे साइन कन्व्हेन्शन फार इम्पॉर्टंट आहे आणि हा साइन कन्व्हेन्शन यूज केला तरच आपण थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ मधले न्यूमरिकल्स आणि थर्मोडायनॅमिक्स लॉज मधले इक्वेशन आपण व्यवस्थित लिहू शकतो. तर हे नोट डाऊन करून घ्या. तर तुमच्या लक्षात आलं असेल व्हॉट इज इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी कशामुळे होते, तर हीट आणि वर्कमुळे. म्हणजे हे एकमेकांशी कसे रिलेटेड आहे. ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.